अगं काही नाही, आम्ही नीलांबरी वहिनी आणि आजी आज दिवसभर काय काय करत होत्या ते आठवत होतो ना. का? अगं म्हणजे आपल्या घरी नवीन आहेत ना त्या, आत्ता पहिल्यांदाच आल्या, म्हणून मग त्यांना काय माहितीये काय नाही माहितीये ते जरा आम्ही बघत होतो. भावनाई, तुला माहितीये का, मला नीलंबरी काकू विचारत होती की तुझ्या भावनाईला स्विमिंग येतं का? मला सांग, भावनाईला पोहता येतं का ग? काय म्हणजे नीलांबरी बहिणींनी तुला असं विचारलं की भावनाईला स्विमिंग येतं का? हो. मग तू काय उत्तर दिलं? तर मला तेवढी माहिती की तुला स्विमिंग येतं की नाही. मग मी त्यांची गंमतच केली. मी त्यांना असं उत्तर दिलं, हो नाही, हो नाही. बोललो होतो ना तुला, 100% बहिणींचंच काम असणार. तुम्ही जे मला मेसेजेस केलेत ना, हे फोटोज पाठवलेत ना, काय काम आहे तुमचं आणि कशाला मला असे मेसेजेस केलेत तुम्ही? हो मॅडम, मला माहिती आहे तुमच्या घरी शुभ कार्य आहे, तुमचं लग्न होत आहे, पण काही गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून मेसेज केलाय मी. दादा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते पटापट बोला. माझ्या घरी ना माझा मेहंदीचा कार्यक्रम आहे, ठीक आहे, वेळ नाहीये माझ्याकडे, बोला पटकन. मॅडम, जयंत चांगला माणूस नाही हो, खूप वाईट आहे तो. हो, तो स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतो. मॅडम, एकदा त्यांच्या कामात मी साथ दिली नव्हती म्हणून त्यांनी मला खूप मारलं हो. मी तुम्हाला त्याचेच फोटो पाठवलेत. जेव्हा मी त्यांचं ऐकलं नव्हतं ना म्हणून त्यांनी मला किडनॅप केलं. माझी बायको खूप परेशान झाली हो. मॅडम, खरं सांगतोय, तुम्ही त्यांच्याशी लग्न करू नका, तुम्हाला खूप पश्चाताप होईल. दादा, झालंय तुमचं बोलून. तुम्हाला काय वाटलं, माझ्या लग्नाच्या आधी तुम्ही मला काही वाईट साईड सांगाल जयंत सरांबद्दल आणि मी तुमचं ऐकून त्या गोष्टीवर विश्वास ठेवेन? दादा, खूप मोठा गैरसमज होतोय तुमचा. जयंत सर खूप चांगले माणूस आहे. ते नक्की कसे आहेत या गोष्टीची पारख करूनच मी त्यांच्याशी लग्न करायला तयार झाले. आणि हो, ते त्यांच्या प्रत्येक स्टाफ मेंबरची मनापासून काळजी घेतात. मला तर तुमच्यावरच संशय येतोय. तुम्ही जयंत सरांचं काहीतरी वाकडं केलं असेल किंवा त्यांचं ना कामात नुकसान केलं असेल म्हणून त्यांनी तुम्हाला असा धडा शिकवला असणार. आणि अजून एक सांगते, आज जयंत सरांबद्दल वाईट बोलायची हिंमत केली आहे तुम्ही, पण यापुढे कधीच करू नका, कळलं? हो मॅडम, विश्वास ठेवा. हो, देवा शपथ खातोय मी खोटं बोलत नाही मॅडम. मी कशाला खोटं बोलू? ज्या माणसासोबत तुम्ही लग्न करताय ना, खूप मोठी चुकी करताय मॅडम. हो, त्यांनी मला मारलं होतं ना, त्याच्या खुणा अजूनही. हे बघा मॅडम, मारून जातो. हो, खूप मारलंय हो मॅडम. सगळ्यांना आत काळजी वाटत होती तुझी. आतमध्ये मेहंदीचा कार्यक्रम सुरू करायचा ना. सर, यश आला. ही गाडीची चावी. खूप मोठा प्रॉब्लेम झाला हो सर, म्हणून मी तुम्हाला फोन केला. सॉरी. जरा इट्स ओके. आणि प्लीज अजिबात सॉरी बोलू नका. सर, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे सर. मॅडम, आज तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस, मोठा कार्यक्रम, तरी पण मी तुम्हाला त्रास दिला. पण काय करणार सर, पैशांची फार गरज होती हो. जयराम, प्लीज आधी हे पैसे घ्या आणि लवकरात लवकर बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. फार फार उपकार साहेब. जयराम प्लीज, काय करताय तुम्ही? तुम्ही फॅमिली आहात. सर, खूप मोठ्या मनाचे आहात हो तुम्ही. मला माहीत होतं नक्की मदत करणार, म्हणून मी आजपर्यंत दुसऱ्या कोणाकडेही नोकरी केली नाही आणि याच्यापुढे करणारही नाही. प्लीज आधी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. खूप खूप उपकार तुमचे सर. येतो मी. जानू, तू सांगितलं नाहीस तू कुठे होतीस ते. जाऊ दे सर, ते महत्वाचं नाहीये. आर यू शुअर? हो. ओके देन, आज जाऊया. कोणाकोणाला माझ्या विरोधात उभं करणार आहेस तू, पण यू नो व्हॉट, तू काहीही कर, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सो जस्ट स्टॉप वेस्टिंग युअर टाइम अँड देअर्स टू. ही फालतूगिरी बंद कर आणि निघून जा. फालतूपणा? तू घाबरलायस ते सांग ना. इम्पॉसिबल. कम ऑन जय, तुझ्या डोळ्यात क्लिअरली दिसते की तू घाबरलायस. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. लिमिट्स तर तू कधीच्याच क्रॉस केल्या जयंत. विश्वा,
एक गोष्ट लक्षात ठेव, जानू माझीच होती आणि ती माझीच राहणार आहे. वी आर डेस्टिन्ड टू मीट, आणि आमचं लग्न होणं ही डेस्टिनीच आहे. डेस्टिनी. अरे कुठल्या इल्युजन मध्ये जगतोयस जयंत? तुला काय वाटतं तुझ्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, तर या जोरावर तू सुटशील? हं? आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव जयंत, तुझ्यासारख्या नीच माणसाचा ना डाऊनफॉल हा होतोच. हे तू नाही, तुझ्यातला लूजर बोलतोय. ते काय आतापर्यंत इतके प्रयत्न केलेस पण माझ्या अगेन्स्ट एकही पुरावा तुला सापडला नाही. सो त्यामुळे तुझी ही चिडचिड होते. आय कॅन अंडरस्टँड दॅट. असं तुला वाटतंय, पण मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे जयंत कानेटकर. आजपर्यंत मी जानूला तुझ्यापासून वाचवण्यासाठी हे करत होतो, बट नो, दिस टाइम इट्स पर्सनल वॉर. आता तुला तुरुंगात पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. जयंत कानेटकर, या क्षणापासून दिला प्रत्येक श्वास तुला तुझ्या चुकांची, तुझ्या पापांची शिक्षा देण्यासाठी असेल. पर्सनल वॉर म्हणजे याची आई माझ्यामुळे गेली, याला कळलंय की काय?